डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला, तेहरानमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजण्यास सुरुवात। तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज, एपी वृत्तसंस्थेची माहिती। चेंबूरच्या सुभाषनगर भागातील धक्कादायक घटना, इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार पडले, दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू। केजरीवाल जिंकले, तपास यंत्रणांचं न्यायालयात वस्त्रहरण, ईडी सीबीआयचा सामनाच्या अग्रलेखात मोकाट सैतान असा उल्लेख। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानेही स्वीकारला क्लोजर रिपोर्ट। क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी निर्दोष। खारगे समितीचा अहवाल अधिवेशनातच सादर केला जाणार, सूत्रांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अहवाल मांडला जाईल। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल। जुनं दळण पुन्हा दळायची त्यांची सवय, निर्णय लागू करण्यापूर्वी लोक गुवाहाटीला गेले, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार। अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण। 28 जानेवारीला विमान अपघातात झालं होतं निधन। विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता। डीजीसीएनं केलेल्या चौकशीच्या प्राथमिक अहवालात काय असणार याकडे लक्ष। विमान उड्डाणास योग्य आहे का ठरवणार विमान सुरक्षेसाठी नेमले जाणारे 38 सल्लागार। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा मोठा निर्णय। दादा अर्थसंकल्प सादर करायचाय, वापस या ना। चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना काल्पनिक फोन। पुण्यातील कार्यक्रमात बावनकुळे भावूक। सिंधुदुर्गची पहिला एआय जिल्हा म्हणून घोषणा, मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात परीक्षा केंद्रही नाही। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची घणाघाती टीका। यंदा नागपूर मनपाचं अमृत महोत्सवी वर्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केला जाणार सत्कार। 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात करण्यात येणार सत्कार। मुंबईत पावसाळापूर्व कामांना सुरुवात, नालेसफाईसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च। पावसाळ्यापूर्वीच कामं होण्याचा पालिकेला विश्वास। राज्यातील 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द, कॉपी प्रकरणं रोखण्यासाठी सरकारची कठोर कारवाई। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची सभागृहात माहिती। नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या पोहोचली 8 वर। कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक संचालक जाळ्यात। वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरण, जिल्ह्यातील 38 शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश, शिक्षण विभागाची मोठी कारवाई। परीक्षार्थी विद्यार्थिनीशी शिक्षकाचं गैरवर्तन, शिक्षकाला नातेवाईकांसह संस्था चालकांकडून चोप। संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातील घटना। शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये धक्कादायक गँगवॉर, 9वी शिकणाऱ्या मुलाचा 8वीतल्या 2 मुलांवर प्राणघातक हल्ला। जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील शाळेतील घटना। नाशकात 255 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनःप्रवेश, मुलांना इंग्रजी शाळांचे आमिष दाखवून केलं धर्मांतर। रामानंद नरेंद्राचार्यांच्या दाव्यानं खळबळ। कांदा निर्यात अनुदानात 50% कपात, कांदा 1300 रुपये क्विंटलवरून 950 रुपयांवर। कांद्याला 2000 रुपये भाव द्या, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। सोन्याला पुन्हा झळाळी, सोनं 1080 रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरात 2500 रुपयांची घसरण। मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक। आज लंकेसाठी प्रतिष्ठेची लढाई, तर पाकिस्तानला विजयासह सरस धावगतीवर द्यावा लागणार जोर। नमस्कार, मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात जय महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी चेंबूरमधून। चेंबूरच्या सुभाषनगर भागातील एक धक्कादायक घटना